हां, तर मी स्टार्ट करते. तुम्ही ओळखलं का मला? कसं ओळखाल? हो, आजकाल माणसं आपल्या जवळच्या नातेवाईकांनाच ओळखत नाही, तर मी कोण म्हणा? मी एक सामान्य नागरिक. तर मला जायचं होतं इस्कॉनला. हो, म्हणजे कृष्णाचं मंदिर असतं ते. तिथे आपण जाऊन भक्ती करू शकतो आपल्याला पाहिजे तशी. तर मी तुम्हाला नाही, आता भेटलाच आहात, तर मी तुम्हाला एक कविता ऐकवते जी मी इन्स्टावरती पाहिली होती. ती कविता थोडीशी अशी बिहारमध्ये होती की मुंदरी फुलाची गई राधिका के लट्ट बिच. मुंदरी म्हणजे हातातली अंगठी. तर मग ती कविता अशी होती की मुंदरी फुलाची गई राधिका के लट्ट बिच धुंडत फिरत श्याम अपनी मुंदरिया. ललिताने पाहिले. ललिता म्हणजे कृष्णाची अशी बेस्ट फ्रेंड बोलतात ना, सखी. अशी अष्टसखींपैकी एक ललिता होती. तर मग ती कविता अशी आहे की मुंदरी फुलाची गई राधिका के लट्ट बिच धुंडत फिरत श्याम अपनी मुंदरिया. ललिता ने पाले दो मुंदरी सहेज ले श्याम जी को ध्यान दे हीरे दी मुंदरिया. तो बोली इट लाती कुछ भेंट तो निकालो श्याम. तो बोली इट लाती कुछ भेंट तो निकालो श्याम. तो बोले श्याम चूम ले मोरिया अंगुरिया. तो बोले श्याम चूम ले मोरिया अंगुरिया. ललिता चुमत जात हसत जात कहत जात राम करे खो जाय तोरिया पासुरिया. तर ही अशी कविता होती, मला खूप आवडली. आणि ही कविता विशेष म्हणजे मी माझी जी बेस्ट फ्रेंड आहे तिच्या इन्स्टा चॅनलला पाहिली होती. आणि मग आता मला इस्कॉनला जायचं आहे. मग म्हणलं बापरे, आता एवढं कृष्णाचं वगैरे ऐकते, रील वगैरे बनवते, मग आपण पण जाऊन तिला कॉल लावून विचारूया. सो मी तिला कॉल लावला आणि जस्ट मी बोलत होती तिच्याशी. हॅलो, अगं येतेस ना? काय? हां, ठीक आहे. ती मला सरळ नाही म्हणाली. का? तिने नॉनव्हेज खाल्लं होतं. आता काय म्हणणार, नॉनव्हेज खाल्लं तर मी पण तिला हट्ट करणार नाही घेऊन जायला सोबत. पण मला हेच वाटतं की जर का तुम्ही मनापासून भक्ती नसाल करत तर तुम्ही सोशल मीडियावर तरी कशाला दाखवताय ॲज अ ट्रेंड म्हणून. तर प्लीज हा ट्रेंड नका हो. आणि एक मी ऐकलं होतं, मला एका गुरुजींनी सांगितलं होतं की साखर लोक सोडतात का, तर डायबिटीजच्या भीतीने. लोक मीठ सोडतात का, तर बीपीच्या भीतीने. पण लोक नॉनव्हेज खाणं, चुकीच्या गोष्टी करणं, चोरी लूट करणं कधीच सोडत नाही देवाच्या भीतीने. तर तुम्ही असं करू नका, कारण की मनुष्य जीवन हे एकदाच मिळतं. सुधारा तुम्ही. आणि श्रीरामकृष्ण हरी.